तर ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आरोप आपण ऐकलेले आहेत आणि आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, मराठी भागामध्ये मतदान संथ गतीने झालं आणि गुजराती भागामध्ये मात्र गतीने मतदान झालं असा आरोप आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा। तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं आपली हार स्पष्टपणे समोर दिसते, म्हणून अशा प्रकारचे बालिश आरोप त्या ठिकाणी करणं मला वाटतं उचित आहे असं वाटत नाही। खरं म्हणजे आता मराठी बहुल गुजराती बहुल प्रत्येक बूथ मध्ये निवडणुकीचा निकाल येत असतो। 4 जूनला जेव्हा निकाल येईल त्यावेळेला त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे का याचं त्या ठिकाणी क्लिअर कट उत्तर मिळेल। आता त्या ठिकाणी जे चित्र दिसत होतं की मोदी साहेबांसाठी प्रचंड संख्येने आज मतदार त्या ठिकाणी उतरला होता आणि त्यामुळे गर्दी प्रचंड झाली। आणि एक गोष्ट खरी आहे ज्याचा मी त्या ठिकाणी उल्लेख केला की पूर्णपणे इलेक्शन यंत्रणा त्या ठिकाणी ढेपाळली होती, अव्यवस्था होती, कुठल्याही प्रकारचं व्हेंटिलेशन नव्हतं, कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं, पाण्याची व्यवस्था नव्हती, उन्हापासून संरक्षणाची व्यवस्था नव्हती आणि त्याच्यामुळे 3-3 तास त्या ठिकाणी थांबावं लागलं। ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे, याचा मी त्या ठिकाणी धिक्कार केला, निषेध केला। नवे यंत्रणेवर त्या ठिकाणी ताशेरे ओढले। पण अशा प्रकारचं बोलणं की गुजराती बहुल मतदान फास्ट होत होतं, मराठी बहुलवर कमी होत होतं, आता आपले अधिकारी काय ठरवतात का कुठल्या बूथवर कसं मतदान व्हावं? मला वाटतं हे कुठल्याही प्रकारचं त्याला कुठलाही आधार नाही। आणि आता निवडणुकीत मोदी साहेबांना ज्या पद्धतीनं मतदान करण्यासाठी जनता उतरली होती त्याचा पोटशूळ आहे, त्या पलीकडे काय? अगदी प्रवीणजी, तुम्ही असे सोबत राहा। अगदी प्रवीणजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी। तर आपण बघतोय की मतदानाच्या दिरंगाईबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेने गंभीर पद्धतीने आरोप केलेले आहेत आणि मराठी मतदार ज्या भागामध्ये होते त्या ठिकाणी मात्र संथ गतीने मतदान झालं असा आरोप आहे। आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या। सुषमाताई, हा एक मोठा आरोप खरं तर ठाकरेंची शिवसेना करते आहे। तो आरोप असा आहे की मराठी बहुल जिथे मतदार होते तिथे अत्यंत संथ गतीने मतदान झालं, मात्र गुजराती भागामध्ये जलद गतीने झालं। हे प्रमाण जर आपण मतदानाचं एकूण बघितलं तर लक्षात येईल की मीरा भाईंदर जिकडे गुजराती मारवाडी यांची वस्ती जास्त आहे इकडचं मतदान 48 ते 51% घरात आहे। परंतु कल्याण मतदारसंघामध्ये जिथे मुंब्रा येतं तिकडे मुस्लिम वस्ती जास्त आहे, तिथलं मतदान 41% सुद्धा कमी झालेलं आहे। आणि याची भीती आम्ही आधीपासून सुद्धा वर्तवत होतो की जिथे कुठे म्हणजे जो दलित मुस्लिम मतदार वर्ग जो मोठ्या प्रमाणामध्ये मशालीकडे आकृष्ट झालेला आहे तिथून ते मतदानच होणार नाही याची पुरेपूर काळजी सत्ताधाऱ्यांनी स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून घेतलेली आहे। हा आमचा आरोप नाही, हे आमचं ठाम मत आहे। बरं, धन्यवाद सुषमाताई, तुम्ही बातचीत केलीत यासाठी।